ज्याचा वशिला त्याचा बैल काशीला. धोंड्याच्या महिन्यात सासऱ्याकडून जावयाला गिफ्ट. मंडळी, अशा स्वरूपाच्या चर्चा गेल्या 7 दिवसांपासून राज्याच्या सामाजिक आणि राजकीय तसेच प्रशासकीय वर्तुळात जोरात सुरू आहे. IPS अधिकारी अमोल झेंडे यांची मीरा भाईंदरमध्ये झालेली बदली अवघ्या काही तासात रद्द होऊन त्यांनी बॅक टू पुणे असा प्रवास केलाय. IPS झेंडे यांची बदली रद्द होण्यामागे त्यांच्या कुटुंबाचं, नातेवाईकांचं असलेलं तगडं राजकीय वजन कारणीभूत असल्याचं बोललं जाऊ लागलंय. त्यांचे सासरे बापूसाहेब पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार आहेत, तर मेहुणे आणि मेहुण्याची पत्नी असे दोघेही पुणे महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक आहेत. तसेच IPS झेंडे यांच्या पत्नी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पुणे जिल्हा परिषदेत सदस्य आहेत, तर झेंडे यांच्या मेहुणी सुद्धा भाजपकडून जिल्हा परिषद सदस्य आहेत. आता इतका सगळा सर्व पक्ष वरदहस्त असल्यामुळेच IPS झेंडे यांना आपली बदली रद्द करण्यात यश आल्याची चर्चा आहे. पण दुसरीकडे IPS झेंडे यांच्यावर जे आरोप केले जात आहेत ते जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत. त्यांची बदली रद्द करण्यामागे आमदार पठारे किंवा कुटुंबियांचा काहीही संबंध नाही असं त्यांचे समर्थक सांगतात. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये IPS अमोल झेंडे हे नाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. ते एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांची नेमकी पार्श्वभूमी आणि आजवरचा त्यांचा रंजक प्रवास काय आहे तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. मंडळी, राज्यात गेल्या काही महिन्यांपासून IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सातत्याने सुरू आहे. पण या बदल्यांवरून आता प्रशासकीय वर्तुळासोबतच राजकीय क्षेत्रात देखील मोठी चर्चा रंगू लागली आहे. कारण मुख्यमंत्री फडणवीसांच्या गृह विभागानं नुकत्याच केलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये 5च दिवसात U-टर्न घेतलाय. अमोल झेंडे, अमरसिंग जाधव आणि निलेश सोनवणे या 3 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यात आल्यात. यात IPS अमोल झेंडे यांची सर्वाधिक चर्चा होतीये, कारण 21 मेला झेंडे यांची बदली पोलीस उपायुक्त म्हणून मीरा भाईंदर, वसई विरार येथे करण्यात आली होती. पण ती बदली रद्द करून ते पुन्हा एकदा PMRDA अर्थात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पोलीस अधीक्षक पदी रुजू झालेत. यापूर्वी सुद्धा झेंडे हे पुणे शहर पोलीस दलात गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राहिलेले होते. त्यामुळे आताही पुण्यातच राहण्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावली, कुटुंबाचं राजकीय वजन वापरलं आणि बदली रद्द करून घेतल्याचं बोललं जात आहे. आधी सांगितल्याप्रमाणे त्यांचे सासरे बापूसाहेब पठारे हे पुण्यातील वडगाव शेरीचे शरद पवार गटाचे आमदार आहेत. 2024च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते आणि त्यांचं कुटुंब भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आलं होतं. तुतारी चिन्हावर पठारे आमदारही झाले, पण भाजपशी असलेला त्यांचा लगाव मात्र कायम आहे. त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे आणि सून ऐश्वर्या हे दोघेही भाजपकडून पुणे मनपात नगरसेवक आहेत, तर त्यांच्या दोन्ही मुली पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. रुपाली अमोल झेंडे या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून, तर दीपाली राहुल गव्हाणे या भाजप पक्षाकडून निवडून आल्यात. आता अशा पद्धतीचं वजनदार राजकीय बॅकग्राऊंडला असल्यामुळे IPS अमोल झेंडे यांच्या रद्द झालेल्या बदलीवरून टीका होऊ लागली आहे. दरम्यान या राजकीय कनेक्शन व्यतिरिक्त IPS अमोल झेंडे यांची पार्श्वभूमी नेमकी आहे तरी काय तेही जाणून घेऊयात. तर मंडळी, अमोल भाऊसाहेब झेंडे हे महाराष्ट्र केडरचे एक वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. पोलीस दलात ते गेल्या 11 वर्षांपासून कार्यरत आहे. पुणे जिल्ह्याच्या पुरंदर तालुक्यातील दिवे या ठिकाणी एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असलेल्या झेंडे यांचं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिवे या ठिकाणी मराठी माध्यमातून झालं. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण फलटण येथे, तर BSc ॲग्री पुण्यातून कंप्लीट केली. पुढे राहुरी येथील कृषी विद्यापीठातून ते MSc ॲग्री झाले. पण नोकरी करण्याऐवजी त्यांनी पोलीस प्रशासनात अधिकारी होण्याचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी मित्रांसोबत MPSC परीक्षेचा अभ्यास सुरू केला. विशेष म्हणजे त्यांनी कोणताही क्लास न लावता 2010 मध्ये MPSCची परीक्षा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकाने पास केली. वयाच्या 23व्या वर्षी DYSP म्हणून त्यांनी आपला पदभार स्वीकारला. नांदेड जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी सुरुवातीला काम केलं. दरम्यान या पदावर 10 ते 12 वर्ष काम केल्यानंतर गृह मंत्रालय आणि UPSCनं IAS पदासाठी त्यांचं नाव विचारात घेतलं. थोडक्यात त्यांचं प्रमोशन झालं. या निवड प्रक्रियेत राज्य सरकार केंद्र सरकारकडे शिफारस करत असतं. तर मंडळी, अमोल झेंडे आज IPS आहेत, पण त्यांच्या शिक्षणाचा सुरुवातीचा काळ हा अतिशय खडतरा होता. त्यांच्या आईवडिलांनी कोरडवाहू जमिनीत काम करून त्यांना शिक्षण दिल्याचं सांगण्यात येत आहे. वडिलांची जुन्या काळातील 10वी झाली होती व परिस्थितीमुळे त्यांना पुढे जाता आलं नाही.
अशात लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्यामुळे मुलांना अधिकारी व्हावं असं आई वडिलांचं स्वप्न होतं आणि अमोल झेंडे यांना देखील तसंच वाटायचं। त्यामुळेच पहिलीपासून ते शेवटपर्यंत कोणताही क्लास न लावता ते पहिल्या क्रमांकानं पास होत आले। घरच्या घरी अभ्यास करून पहिला क्रमांक मिळवण्याचा तशी जिद्दच त्यांनी बाळगली होती। पण याशिवाय त्यांना शिक्षणाबरोबर शेतीतही काम करावं लागलं। अगदी MPSCचा निकाल आला त्यावेळी सुद्धा ते अंजिराच्या बागेत काम करत असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे। तसंच आज IPS असताना ते एक प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून वावरतात असंही अमोल झेंडे यांच्याबद्दल सांगितलं जातं। त्यांचं एक उदाहरण म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये पुणे पोलीस गुन्हे शाखेनं ड्रग्ज प्रकरणात धडाकेबाज कारवाई केल्यानं राज्य सरकारकडून 25 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं। तत्कालीन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे आणि त्यांच्या टीमनं ही उत्तम कामगिरी केल्यामुळे त्यांना 25 लाख रुपये बक्षीस दिलं होतं। पुणे पोलिसांनी पुण्यासह महाराष्ट्र, दिल्ली, बिहार आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी कारवाई करून तब्बल 5,000 कोटींहून अधिक रकमेचा मेफेड्रॉन ड्रग्जचा साठा जप्त केला होता। त्यावेळी अमोल झेंडे हे नाव महाराष्ट्रात प्रसिद्ध झालं होतं। पण आता वशिला लावून स्वतःची बदली रद्द केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय। दोंड्याच्या महिन्यात आमदार सासऱ्यानं जावयाला हे गिफ्ट दिल्याचंही बोललं जात आहे। त्यामुळे अमोल झेंडे हे नाव पुन्हा एकदा राज्याच्या प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चेत आलंय। बाकी या संदर्भात तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।